मित्रांनो नमस्कार. हे छान छान फुलं पाहून तुम्हाला असं निश्चितच वाटत असेल की हे सर्व फुलं बागेतलेच आहेत. हो, बरोबर आहे. हे बागेमधलेच फुलं आहेत सुंदर सुंदर. पण ती बाग म्हणजे जालियनवाला बाग. मित्रांनो, ह्या भिंतीचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण ह्या भिंतीवर अजूनसुद्धा गोळ्यांचे चिन्ह आहेत आणि ह्या एकूण 28 गोळ्याचे चिन्ह आहेत, जे की आज पण तुम्ही एकदम स्पष्ट बघू शकतात. आणि ह्या गोळ्यांना चलवण्यासाठी जनरल डायरनं आदेश दिला होता. त्याच्या आदेशानुसारच ह्या सर्व गोळ्या तिथं चलवण्यात आल्या होत्या. मित्रांनो, रोलॅक्ट रोलॅक्ट ॲक्ट या कायद्याला विरोध करण्यासाठी जे जनसमूह एकत्रित आला होता, त्या आलेल्या जनसमूह एकत्रित आलेल्या लोकांना काहीही पूर्वी चेतावणी न देता त्यांनी ह्या अंधाधुंद गोळाबार केला आणि त्या एकूण 1650 अशा त्यांनी गोळ्या फायर केल्या. जालियनवाला बागेमधील हीच ती भिंत आहे की जी ओलांडण्याचा प्रयत्न इथल्या सगळ्या जनसमूहानं केलं, एकत्रित आलेले केला होता. आणि इथं सुद्धा ह्या भिंतीवर सुद्धा काही गोळ्याचे चिन्ह अजून सुद्धा जिथं जिथं पांढरा चौकोन आहे तिथं गोळ्याचे चिन्ह अजून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे सगळे मिळून 1650 गोळ्याचे राऊंड जनरल डायरच्या आदेशानुसार हे चालवण्यात आले होते. आज इथे या जालियनवाला बागेमध्ये अनेक पर्यटक येतात आणि ह्या बागेचं जे काही इतिहास आहे ते इतिहास अनुभव करतात. गोळ्यांची अंधाधुंद फायरिंग चालू असताना लोकांना, सैरावैरा पळत सुटलेल्या लोकांना समोर जी जागा दिसल तिथं ते पळत होते. आणि इथंच ही जी विहीर आहे, या विहिरीमध्ये सर्व जे पळणारे लोक आहेत सैरावैरा, त्यांनी या विहिरीमध्ये उड्या टाकल्या आणि या विहिरीमधून 120 जणांचे शव बाहेर काढण्यात आले. या भिंतीवर सुद्धा तुम्हाला फायर केलेले जे काही गोळ्या आहेत त्याचे अवशेष या भिंतीवर सुद्धा तुम्हाला दिसून येतील. मित्रांनो, अपेक्षा करतो सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.